नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। तुमचं सगळ्यांचं मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करते। गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही शहापूर सापगाव येथील आलूमुरी रत्नमाला ट्रस्टतर्फे चालवणाऱ्या कृषी विद्यालय चॅरिटेबल ट्रस्ट आर्माइट कॉलेज याचा भ्रष्टाचार विरुद्ध भांडत आहोत। हे भांडत असताना जवळजवळ 2.5 वर्षामध्ये आम्ही अनेक पुरावे जमा केले, अनेक पुरावे शासनाकडे आम्ही सादर केले। खूप मोठ्या प्रमाणात तिथे जो भ्रष्टाचार आहे तो आम्ही उघडकीस काढला। वेळोवेळी जेव्हा आम्ही शासनाला पत्रव्यवहार केला किंवा शासनाच्या प्रत्येक इंजिनिअरिंगच्या प्रत्येक डिपार्टमेंटकडे जेव्हा आम्ही पत्रव्यवहार केले तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना कागद पुराव्यासहित दिलेले आहेत। अगदी दिल्लीच्या AICTEला पण आम्ही अनेक पुरावे सादर केलेले आहेत आणि अजूनही म्हणजे पाहिजे तसं आम्हाला या लढ्याला यश आलं नाही। मग काही त्यांच्या बोगस शिक्षक याद्यांच्या संदर्भात असेल, काही त्यांच्या इमारतींच्या संदर्भात असेल, मग मुलांच्या म्हणजे तिथे जे कर्मचारी वर्ग होते सोडून गेले किंवा तिथे कामाला असेल त्यांच्या PFच्या संदर्भात असेल, विद्यार्थ्यांच्या यादीच्या संदर्भात असेल, अशा अनेक पुराव्यामध्ये 25-30 हजार पानांचे पुरावे आम्ही त्यांना सादर केलेले आहेत। आणि सांगायला आनंद वाटतो की हे करत असताना आम्हाला बहुतेक प्रमाणात यश आलं आहे। पण आमचं अजून कर्मचाऱ्यांचे PF वगैरे हे असे किंवा अजून 2-3 विषय असे आहेत की त्यांच्यावर आम्हाला त्यांच्याकडनं पूर्ण चांगला रिझल्ट मिळाला नाही आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला रिझल्ट मिळावा आणि आमचं प्रकरण म्हणजे जे PFचे वगैरे प्रकरण आहेत, आता जे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व प्रकरण मार्गी लागावेत म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही 1 तारखेला जो उपोषण करणार आहोत त्याचं तुम्हाला तिथे निश्चितपणे सांगण्यासाठी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे। तर मी आता सुरुवात करते। आम्ही जवळजवळ 2.5 वर्षापासून भांडतोय आणि 2.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश आलेलं आहे आणि तिथे जे कर्मचारी सोडून वगैरे गेलेले आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत आहेत। आमचा पहिला प्रश्न आहे की त्यांच्या जे तिथे इमारती आहेत त्या त्यांचं अनधिकृत बांधकाम त्यांनी जे शासनाला एक सादर करायचं, तहसीलला एक सादर करायचं आणि तिथे दुसऱ्याच प्रकारच्या इमारतींचं आणि आमच्या या पूर्ण 2.5 वर्षाचं यश असं की त्यांच्या त्या अनधिकृत इमारतींचं त्यांना दंड लागलेला आहे। जवळजवळ 1,95,00,000 दंड लागलेला आहे। पण आत्ताच्या घडीला त्यांनी तिथं जे बांधकाम केले त्या मानाने हे दंड अत्यंत कमी आहे। म्हणजे आता जर त्यांना जर शासनाच्या नियमाप्रमाणे दंड लागला तर दुपटी तिपटीने तो दंड लागू शकतो। म्हणजे आता 1,95,00,000 लागला त्याच्यापेक्षा तो जास्त लागू शकतो आणि आमची एवढीच इच्छा राहील की शासनाने सखोल चौकशी करावी आणि आम्ही शासनाकडे मागणी करत होतो। त्यांनी आता ज्या त्यांची तपासणी केलेली आहे त्यानुसार त्यांना जो दंड लावलेला आहे त्या त्या इमारतींची परत तपासणी व्हावी, परत त्याचे रिपोर्ट बनवले जावेत आणि त्यांना योग्य तो दंड लावावा। कारण की त्यांनी प्रत्येक कागदपत्र सादर करताना अगदी म्हणजे त्यांनी त्यांचं याचे बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शनचे त्यांचे नकाशे सादर करताना त्याच्यात त्यांनी घोळ केलेले आहेत। म्हणजे शासनाला एक, तहसीलला एक आणि बांधकाम एक, तर अशा प्रकारे जे घोटाळे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये शासनाचा फायदा। तर आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे त्या पद्धतीने शासनाने चौकशी करून त्यांना योग्य तो दंड करून त्यांना शिक्षा करावी। दुसरं त्यांनी मुलांच्या याच्यामध्ये म्हणजे फी असेल मुलांची फीमध्ये किंवा डोनेशन घेताना अत्यंत खूप मोठा घोटाळा केलेला आहे आणि जिथं कमी प्रमाणात रक्कम गेला आहे तिथं 4, 5, 10 पट जास्त रक्कम घेतल्या आहेत। त्या शासनाने सगळं त्याचाही अभ्यास करून शासनाला मिळणारा त्यांच्याकडनं दंड आणि मुलांना विद्यार्थ्यांना त्यांचा परतावा मिळावा अशी आमची या पहिल्या 2 मेन मागण्या आहेत। त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की आता आमच्यासोबत एक कर्मचारी आलेले आहेत। असे जवळ 60, 70, 80 कर्मचारी आमच्यासोबत आहेत की त्यांना PF दिलाच नाही। तर तो PFचा प्रश्न आहे आणि हे सगळे स्थानिक भूमिपुत्र आहेत। तर त्यांचा जो PFचा प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी लावावा। कारण की सगळे आहेत गरीब कुटुंबातील लोक आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र मुलं आहेत, तर त्याच्यात प्रतिनिधी स्वरूपामध्ये आलेले आहेत तिथे। तर त्यांच्या PFच्या संदर्भात आम्ही तो लढा देत आहोत। त्या लढ्याला आम्हाला त्यांनी शासनाकडे त्यांनी मदत करून त्यांचा PF त्यांना मिळालेला पाहिजे। तिसरा जो मुद्दा आहे बनावट शपथपत्र आणि त्यांना जेव्हा प्रत्येक वर्षी त्यांना मान्यता घ्यावी लागते त्यांच्या इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटकडनं, मग ते MSBT असेल, DTE असेल, अशा सगळे AICTE असेल, त्यांना प्रत्येक वर्षीची संलग्नता आणि मान्यता घ्यावी लागते। परंतु ते प्रत्येक वेळेस शासनाची दिशाभूल करतात।
दिशाभूल करताना ते बनावट कागदपत्र सादर करतात आणि त्याच्यात ते इतके माहीर आहेत गुप्ता बोथरा की बनावट कागदपत्र आणि संपूर्ण शपथपत्र बनावट सादर करून ते लोक शासनाची दिशाभूल करतात आणि त्यांच्या मान्यता परत परत मिळवल्या जातात। याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। आमचा चौथा जो मुद्दा आहे तो तहसीलदार मॅडमनी जो त्यांच्यावर आधी आदेश काढला होता की त्यांचे बांधकाम अनधिकृत आहे तो तोडावा, पण तो स्थगित केला काही कारणामुळे। तर त्यांच्या जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची परत परत मागणी राहिली। आणि हे करत असताना त्यांनी बोगस शिक्षक याद्या दादा बोगस शिक्षक याद्यांमध्ये म्हणजे तिथं इंटरव्ह्यूला जरी मुलं गेली तिथे तरी ते लोक त्या व्यक्तीचे कागदपत्र वापरून शासनाची फसवणूक करतात, शासनाकडनं त्या व्यक्तीचा पगार मंजूर करतात, खऱ्या अर्थी तो तिथे कामालाच नसतो। आणि असे प्रकार झालेले। त्याच्यातला एक मुरबाडचा मुलगा आहे प्रमोद भोईर, तो कोर्टात गेलेला आहे। अजून तिथे मुलगी आहे होती का म्हणजे ती फक्त इंटरव्ह्यूला गेली आणि आता ती शेटे कॉलेजला कामाला आहे आणि तिचे कागदपत्र वापरून शासनाकडनं त्यांनी म्हणजे पगार मंजूर करून घेतात। असे शेकडो शिक्षक आहेत की त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला गेलेल्या मुलांचे पेपर वापरून त्यांनी शासनाकडनं फी मंजूर करून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मुलांच्या याच्यामध्ये सांगते आपल्याकडची आमचा बिरवाडी शेंडेपाडा आहे, तिथली एक मुलगी आहे ज्योती तुकाराम म्हणून, दोन्ही पायाने अपंग आहे। तिथून घरनं वडी तिला उचलून आणायची, ते इथून तिथे उचलून परत तिथे कॉलेजला। तिला कधी कुठे सुविधा प्रत्येक कॉलेजला असं लिहिलेलं असतं की मुलांना सुविधा पुरवल्या पाहिजेत, तिला कधी व्हीलचेअरही अपॉइंट केली नाही। आदिवासी मुलगी आहे, नियमाप्रमाणे तिची 5,000 फी घ्यायला हवी होती, यांनी तिला 70,000 फी सांगितली MMS MBAच्या पुढचं आणि तिथे 20,000 रुपये फी द्यायची राहिली। यांनी 3 वर्ष तिचे कागदपत्र दिले नाही, तिचे ओरिजिनल कागदपत्र दिले नाही, काय दिले नाही। जेव्हा ही गोष्ट तिने मला फोन करून सांगितलं आम्ही तिला मदत केल्यानंतर ते कागदपत्र आता तिला मिळाले। म्हणजे 3 वर्ष त्या मुलीचं नुकसान केलं। इव्हन आपल्याच एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलीचं 4 वर्ष नुकसान केलं या गोष्टीमध्ये। अशा ज्या गोष्टी आहेत मुलांना हॅरेस करणे। आता याच्या आधीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की त्यांनी तिथे त्यांचे पेपर डान्स असतील किंवा एका मुलीला अश्लील बोलणं वगैरे, हा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते G24 तासपर्यंत गेलेलं होतं। आणि अशा प्रकरणांमध्ये ते आणि जिथे जिथे आम्ही पोहोचतो तिथे तिथे हे लोक जाऊन मॅनेज करण्याचे प्रयत्न करतात। जे त्यांना असं वाटतं की आम्ही पैशाने सगळं विकत घेऊ शकतो आणि तिथे जाऊन आम्ही हे सगळं मॅनेज करू शकतो। आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचतो त्याच्या ठिकाणी आमच्या आधी हे पोहोचले असतात आणि तिथे मॅनेज करण्याचे प्रकार करतात। तर हे पण कुठेतरी थांबले पाहिजेत। आणि या पद्धतीने जेव्हा आपल्या लोकांना आहे किंवा विद्यार्थी असतील पालक असतील त्यांची दिशाभूल न होता, तर तिथे जे कर्मचारी वर्ग होऊन गेले आणि आता आहेत त्यांची दिशाभूल न होता त्यांना तिथे न्याय मिळावा एवढी आमची त्या याच्यामध्ये अपेक्षा आहे। आता 5वा मुद्दा आहे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत चालवल्या तिथे आता ते अनेक कोर्सेस चालवतात। आता त्या कोर्सेसमध्ये जिथं 5,000 फी घ्यायची तिथं 25,000 आहेत आणि फक्त त्या मुलांना हे दिलेलं जातात, तिथं पूर्णपणे शिक्षण दिलं जात नाही, शिक्षक नाही बोलले जात। म्हणजे आता मी आता ते ज्योती तोरट सांगितलं त्या मुलांना तर MMS च्या विद्यार्थ्यांना इथे शिक्षक अपॉइंट करत नाहीत। एक तर एखाद्या डिग्रीचा शिक्षक त्यांना जाऊन शिकवतो किंवा मग तुम्ही ठाण्याला शिक्षण तुमचं शिकवलं आहे आणि काही विषयात त्यांच्याकडे शिक्षक पण नाहीये आणि ते फक्त बोगस यादी देत राहतात। आणि या सगळ्या गोष्टी आता आम्ही तुम्हाला पुरावे देऊ, या सगळ्या गोष्टींचे पुरावे आम्ही वेळोवेळी शासनाला सबमिट केलेले आहेत। म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की 2008ला ही संस्था इथं आली आणि फक्त लोकांना लुबाडून स्वतःची पोट भरणं आणि भ्रष्टाचार करणं याच उद्देशाने ही संस्था इथे आल्यासारखं आम्हाला वाटते। कारण की या संस्थेतल्या लोकांनी फक्त 2 संस्था चालक आहेत बोथरा गुप्ता, या दोघांनी फक्त लोकांना लुबाडण्याचेच कामे केलेले आहेत। जिथं लाख रुपये फी घ्यायची तिथं तुम्ही 2-2, 2.5, 3 आणि लाख रुपये फी घेता प्लस फी भरली नाही पूर्ण तर मुलांचे कागदपत्रही दिले जात नाही आणि याचे पुरावेही आमच्याकडे आहेत। म्हणजे असं की नाही आम्ही विदाऊट पुरावे बोलतोय, तर या गोष्टी आता कुठेतरी थांबल्या पाहिजेत। आमचे जे स्थानिक भूमिपुत्र मुलं आहेत त्यांना PFच्या संदर्भात आम्ही आता बांधतोय, त्यांचा PF त्यांना मिळाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही 1 तारखेला उपोषणाला बसत आहोत। धन्यवाद। आणि माझ्याबरोबर आहेत आरमाईटला आधी प्रिन्सिपल होते मनोज अग्रवाल सर आणि अशाच याच्यात बळी ठेवून सरांना बाहेर पडावं लागलं आणि माझ्या वेळोवेळी मदत करणारा माझा निलेश पंडित हाही माझ्याबरोबर सतत नेहमी मदतीला असतो। परत छावा संघटनाही माझ्या नेहमी छावा क्रांती सेना तेही माझ्या नेहमी म्हणजे या गोष्टीमध्ये सपोर्टेड असतात। एक भीमसेना म्हणून आहे कल्याणच्या निकिता राव,
त्याही या गोष्टीमध्ये मला खूप चांगली मदत करतात. आणि सगळ्यात मोठी मदत मला हिंदुस्थान शिव प्रतिष्ठानचे युवा हिंदुस्थानचे जे नितीनदादा चौगुले आहेत त्यांच्या मला या गोष्टीमध्ये खूप साथ आहे आणि आम्ही सगळे मिळून हा लढा लढतोय. आणि एवढ्या वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्हाला खूप वेळा प्रयत्न झाले इकडून तिकडून दबाव टाकण्याचे, पण आम्ही त्या गोष्टीला बळी न पडता फक्त तालुक्यातल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, भूमिपुत्रांना न्याय मिळावा एवढी इच्छा बाळगून आम्ही आज इथपर्यंत लढा देत आलेलो आहोत. धन्यवाद. तुम्हाला कोणाला विचारायचं विचारा. गेली अनेक वर्षापासून आपला रत्नमाला इन्स्टिट्यूट कॉलेज सातबारच्या विरोधात ही जी लढाई चालली या बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधींची काय भूमिका आहे? मुख्य म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कानावर विषय आम्ही घातला आणि त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं की तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या नेहमीच पाठीशी असू. परंतु आमच्या अजून तरी काय असा प्रसंग आहे कारण की मला एवढे सगळे माझे हात सोबत असताना अजून तरी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पोहोचण्याचा प्रश्न आलाच नाहीये. फक्त आम्ही वेळोवेळी त्यांच्या कानावर विषय घालत असतो किंवा अशा पद्धतीने आमचा लढा चालू आहे. ह्या लढा चालू असताना तुम्ही म्हणता की अधिकारी त्याची दखल घेत नाही, तालुका स्तरावर दखल घेत नाही की कुठे? नाही, इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचे डिपार्टमेंट असतात, DT असेल, MSDT असेल, असे जे किंवा विद्यापीठ असेल त्या विद्यापीठामध्ये जेव्हा आम्ही हे करतो तेव्हा कसं असतं आता कुठून तरी प्रेशर आणायचं किंवा या लोकांना असं वाटतं या गोत्रा गुप्ता वगैरे यांना म्हणजे जे संस्था चालक आहेत हे पैशाने आम्ही सगळंच विकत घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने इकडून तिकडून प्रेशर आणून आजपर्यंत ते आम्हाला शह देण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्यावर भारी पडतो कारण की आमच्याकडे तशा पद्धतीचे पुरावे असतात आणि त्या पद्धतीने मग आमचा लढा पुढे पुढे यशस्वी होत जातो. फक्त तुम्ही हे जे लढाई लढताय न्यायालयीन तुमचे हे पण येतात, न्यायालयीन पण चालू आहे, त्यानुसार येतात, तुम्ही जनजागृती करता सोशलच्या माध्यमातून, तर मग ते पटसंख्येवर त्यांच्यावर काय परिणाम झालाय का कॉलेजचा? खूप झालाय. आता वरच्या डिपार्टमेंटने त्याची मान्यता आणि संलग्नता देण्यास नकार दिला होता पूर्णपणे. अजून आता काय कळलं नाही पण अजूनही त्यांचा नकार होता की त्या लोकांना मान्यता दिली नाही पाहिजे तर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. पण तरी म्हणजे आमची इच्छा आहे की एक चान्सेस त्यांना देऊ नये आणि त्यांची मान्यता रद्द व्हावी कारण की त्यांनी जो घोटाळा आपल्या तालुक्यामध्ये केलेला आहे तो अत्यंत म्हणजे आता त्यांच्या इतक्या जागा जमिनी आहेत शहापूरमध्ये त्याचे पुरावे आमच्याकडे. म्हणजे हे कशाच्या जीवावर घेतात तुम्ही? ह्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्योतीचं बोलली नाही हे बघा हे कागदपत्र हा ज्योती तोराड म्हणून आणि 3 वर्षाच्या मुलीचं नुकसान केलेलं लोकांनी. जेव्हा आम्ही या तक्रारीवरती केल्या आणि हे केलं तेव्हा तिच्या घरी जाऊन बसून तिला. तर हे जे सर्व तुम्ही मुद्दे जे मांडलेत उपोषणाचे ते आपल्या तालुका स्तरावर सुटणार आहेत का? तुम्ही मग तुम्ही इथं कसं का उपोषण करता? नाही, आमचे तिथे उपोषण झालेले आहेत. इथे उपोषण करून तुमचं साध्य झालं पाहिजे ना उपोषण. बांधकाम संदर्भातला जो विषय आहे ते कशा पद्धतीने साध्य होऊ शकतो ते सांगतो. मुळामध्ये बांधकाम संदर्भात जे इमारती आहेत महाविद्यालयाच्या त्या इमारती पूर्णतः अनधिकृत असल्याचं पत्र तहसीलदारांनी दिलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात पुनश्च एकदा स्थळ पाहणी करायला सांगितली होती आणि त्याच्या अनुषंगाने नगर रचना विभाग जो आहे त्यांनी जो अहवाल तयार केला त्याच्यामध्ये महाविद्यालयाचं बांधकाम पूर्णतः अनधिकृत असल्याचं सिद्ध झाले. परंतु याच्यामध्ये जे अस्तित्वात असलेलं जे बांधकाम सांगितलेलं आहे ते देखील चुकीचं आहे. जे चुकीचं त्यांनी आणि कमी दाखवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जवळपास 1,95,00,000चा दंड झालेला आहे. याच्यामध्ये देखील तफावत आहे. ही तफावत मुळात तहसीलदार कार्यालयाने जर याची पुनर्तपासणी केली, खरं तिथं अस्तित्वात असलेलं अनधिकृत बांधकाम जर सांगितलं तर त्याच्या आधारे खूप मोठा बदल घडू शकतो. मुळात अनधिकृत असलेल्या इमारतींमध्ये मान्यता यापूर्वी दिल्याच कशा गेल्या या संदर्भात सगळ्यात चांगली कारवाई शहापूरमधून होऊ शकते. त्याच्यामुळे हे धरणे आंदोलन शहापूर इथून करणं हे फार गरजेचं होतं. तालुक्यातल्या जनतेला सत्यता समजणं फार गरजेचं होतं.
त्या अनुषंगाने हे आपण शिवतीर्थ शहापूर शिवछत्रपतींना स्मरून आपण या लढ्याची पुनश्च एकदा सुरुवात शिवतीर्थ शहापूर पासून करतो. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा त्यांच्या इमारती अनधिकृत आहेत किंवा त्यांनी सांगितलं बांधकाम नाही एवढं केलं, तेव्हा त्यांनी शासनाची दिशाभूल करून म्हणजे तहसीलदाराची दिशाभूल करून इमारतीवर मजले चढवले. आणखी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आणखी एक असा आहे, 2 ट्रस्ट रजिस्टर केलेले आहेत. कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट आणि दुसरी कलाश्री व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट. आणि त्या कलाश्रीच्या नावाने ते 5,000 आणि कंपल्सरी डोनेशन कलाश्री व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे. विद्यार्थ्यांकडून केव्हीसीटीच्या नावे फी घेतली जाते आणि ती कलाश्री व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टला पाठवली जाते. याच्यामध्ये अनेक मोठ्या दिग्गज ज्यांचे संबंध मंत्रालयाशी जोडले गेलेले अशा दिग्गजांची नावं याच्यामध्ये आहेत. ती दिग्गजांची नावं असल्यामुळं प्रकरण दाबण्यासाठी वेळोवेळी राजकीय शक्ती असेल, गुंड शक्ती असेल, असा सगळ्यांचा वापर होतो. आर्थिक दबाव आणि ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरून हे प्रकरण दाबली जातात. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाने स्वतः महाराष्ट्र शासनाने दिनांक 21 जून 2022 रोजी स्पष्टपणे निर्देश दिलेले की या महाविद्यालयाच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटींसंदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाच्या स्तरावर कारवाई व्हावी. बनावट कागदपत्र दिल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा यांच्यावर FIR दाखल करणं महत्वाचं आहे आणि ती FIR दाखल करून घेण्यास स्थानिक पोलीस स्टेशन आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी हे मिळालेले असल्यामुळं, यांचं संगनमत असल्यामुळं ती FIR दाखल करून घेण्यास टाळाटाळ होते. ती स्थानिक पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे. तालुक्याची जे कोणी प्रशासकीय अधिकारी त्यांची जबाबदारी. जर एवढा मोठा भ्रष्टाचार तालुक्यामध्ये होतोय तर त्यांनी याची पूर्ण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. फक्त पत्र व्यवहार म्हणजे पाठपुरावा नव्हे, तर पाठपुरावा करून त्यांच्यावर FIR दाखल करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या संदर्भातले शासनाचे निर्देश आपल्याकडे उपलब्ध आहेत. दुसरं असं आहे की आपल्या आता प्रत्येक जण मजबूरपणे तिथे काम करत होते, त्यांच्याकडे शिपाई अवेलेबल नव्हते. जे टेक्निशियन असतील त्यांना वेगळी कामं लावायची. इव्हन त्यांच्या ठाण्याच्या ऑफिसला नेऊन पोरांकडनं तिकडनं कामं करून घेणं वगैरे अशा गोष्टी केल्यात. प्लस एखाद्याने जर आवाज उठवला तर त्याच्यामध्ये घाणेरड्या गोष्टी लावतात, अगदी बायकांची प्रकरणं सुद्धा लावतात. अशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत. तिथंच शिकलेला विद्यार्थी, गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी तिथंच प्रोफेसर म्हणून लागला, आमच्या बाजूने बोलला. म्हणजे हे जे चालले ते खरं आहे कमिटीच्या समोर, लगेच त्याच्या मागे अशी प्रकरणं लावली. अशा ज्या गोष्टी आहेत त्यामुळे काय होतं, कर्मचारी वर्ग तो तिथून जातो बाहेरून, तो अशा गोष्टीनं घाबरून पुढच्या गोष्टी करायला मागत नाहीत. या कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही आज इथे निर्णय घेतलाय की हे जे महत्वाचे मुद्दे आता जे इमारतीचे आहेत म्हणून शिवतीर्थावर बसायचं. जे स्थानिक भूमिपुत्र तुमच्या बरोबर आहेत ना आता, एक पोर आहे त्यांचे तुमच्याकडे लेखी तक्रार किंवा सगळं संबंधित आहे. डिपार्टमेंटची त्यांनी सगळं आहे. पत्रव्यवहार केलाय. वेळोवेळी आम्ही सगळ्यांनी जाऊन विशेष म्हणजे तंत्र शिक्षण संचालनालयाचा जे विभागीय कार्यालय आहे मुंबई, त्यांच्या रिपोर्टमध्ये या सगळ्या डेफिशियन्सी ज्या आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या मांडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अहवाल देखील दिलेला आहे. महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालय जे आहे त्यांनी, त्यांचे जे संचालक आहेत त्यांनी या संदर्भामध्ये पत्र पाठवून AICTE ला देखील कळवलेलं आहे, विद्यापीठाला देखील कळवलेलं आहे. सगळ्यात महत्वाची जी कालची बाब समोर आली आहे ती अशी आहे, जी चौकशी समिती मुंबई विद्यापीठाने पाठवली होती त्यांच्या समोर देखील या सगळ्या त्रुटी पुराव्यांसहित ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु जो काही राजकीय दबाव असेल, काही संगनमत असेल, याच्या जोरावर यांना एक संधी देण्यात यावी राष्ट्रसेवेची, अशी मागणी, असं मत चौकशी समितीने व्यक्त केलेलं आहे. म्हणजे भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ज्यांना नेमलं त्यांचं असं मत आहे की त्रुटी आहेत, परंतु यांना राष्ट्रसेवेची संधी द्यावी. म्हणजे हे असं झालं की याच्यापूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपात जे कोणी तुरुंगात दिग्गज नेते आहेत त्यांना देखील बाहेर काढलं जावं आणि त्यांच्याकडून राष्ट्रसेवा करून घेतली जावी, अशा प्रकारचं मत समितीने व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या देखील विरोधात हे धरणे उपोषण आवश्यक होतं आणि त्याची 1 तारखेपासून सुरुवात होणार आहे. चौकशी समितीला आम्ही जे मुद्दे देतो, जो डेटा देतो संस्थेने जमा केलेला, ज्याच्या आधारात आम्ही स्टॅटिस्टिक्स काढून त्यांना सांगितलेले आहे, जसं हा अमुक शिक्षक नाही किंवा हे लोक नाही आहेत,
तर ती त्यावेळेची चौकशी करत नाही. त्यांना वेगळेच कागद दाखवतात, त्याची चौकशी करतात आणि वेगळाच अहवाल देतात. त्यांना कामात दोषी ठरवलं पाहिजे. हा. चौकशी समिती जसं आता तुम्ही मी- फक्त तिथं शब्द काय वापरला, त्रुटी कामात त्रुटी आहेत. हा, जसं आता इथं जमलेले आपले जे एवडे पत्रकार बंधू आहेत, म्हणून आमचं एक ओपन आव्हान असेल तुम्हाला. जसं आम्ही सांगतो की कर्मचारी वर्ग कमी आहे, तर तुम्ही तुमचा एक ग्रुप बनवा आणि सरप्राईजली इंडिव्हिज्युअली एक जण त्या संस्थेत वेगवेगळ्या दिवशी जा. आपोआप तुम्हाला दिसेल तिथं किती कर्मचारी आहेत, कोण आहेत कोण नाही. स्वतः प्राचार्य इथं कधीच नसतात, गुप्ता नसतात, बोथरा नसतात, त्यांच्या दोघांच्या बायका तिथं नसतात. पण 4ही रेग्युलर कर्मचारी आहेत, 4ही सगळ्यात जास्त हायली पेड सॅलरीज आहे. त्या चौघांना आहे तिथे कारण शिक्षण संस्थेमध्ये जो पगार दिला जातो तो अनुभवाच्या आधारे दिला जातो आणि जास्त शिक्षण झालेल्याच्या आधारे दिला जातो. आणि त्याच्याकडून अपेक्षा अशी असते, एक तर शिकवण्याची क्वालिटी चांगली राहील, दुसरं शिकवल्यानंतर त्याचं असेसमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये 2 बाबी महत्वाच्या आहेत, डिलिव्हरी ऑफ क्लासेस आणि असेसमेंट ऑफ द एक्झामिनेशन रिझल्ट. तर एक्झामिनेशन मध्ये जे रिझल्ट आहेत ते तर कोणी बदलू शकत नाही, ते संस्थेत आहेत. संस्था चालकांनी ते जाहीर करावे की जे जास्त पगार घेणारे लोक आहेत त्यांनी किती वेळा कुठल्या एक्झामला काय काय कामं केली. जर ते एक्झामला कामं करत नसतील तर याचा अर्थ ते वर्षातले 4-5 महिने सुद्धा काम करत नाही. जर 4-5 महिने सुद्धा काम करत नाही तर वर्षभराचा पगार कसं काढतात. ते डिलिव्हरी तर करतच नाही लेक्चरची, पण त्याच्यावर तर आम्ही आरोपही लावत नाही, कारण ते मॅनेज करू शकतात. पण एक्झामचा रिझल्ट तर त्यांना जाहीर करावा लागेल ना. तिथे एक्झामिनर म्हणून जर काम केलं तर ते जाहीर करावं, पण ते करत नाही त्याचा. आणि हेच जे विद्यापीठाची चौकशी कमिटी आहे ते असेसमेंट करायला तयार नाही, कारण त्याला माहिती इथं गोड बघण्याला सापडणार आहे. MSBT सुद्धा ते करत नाही, कारण डिग्रीचा ते डिप्लोमाला दाखवतात. दुसरी गोष्ट अशी, आणि डिप्लोमाच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचं नाव नसतं स्टाफ लोक एक्झामिनर्स मध्ये. एखादी व्यक्ती जर तिथे पाहिजे असेल, एखादा लेक्चर घेण्यासाठी तात्पुरतं कोणातरी बोलतात, ते लेक्चर घेतलं जातं. घरातल्या 50% लोकांची नावं त्यांच्या त्या शिक्षक यादीत आहेत आणि सगळ्यांच्या नावे पगार काढले जातात. शहापूर तालुक्यातल्या किमान 50 पेक्षा जास्त आणि एकूण 107 हे फक्त एका वर्षातल्या यादीतलं सांगतोय मी, 18-19 जे कर्मचारी तिथं नाहीत त्यांना PF देतोय असं दाखवून शपथपत्रासह ते सादर केलेलं आहे. एकालाही PF दिलेला नाहीये. काही कर्मचारी तर इथंच उपस्थित आहेत. PF देताना त्यांनी आणि अशा प्रकारची खोटी माहिती वारंवार देऊन शासनाची विद्यार्थ्यांच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक आहे. जी खोटी शपथपत्र आहे, शुल्क कशा पद्धतीने मंजूर केलं जातं ते सांगतो, कशी फसवणूक होते. हे विना अनुदानित महाविद्यालय असल्यामुळे या महाविद्यालयाचे जे शुल्क आहे ते शुल्क नियामक प्राधिकरण यांच्याकडे प्रस्ताव देऊन मंजूर करायचं असतं. जो प्रस्ताव दिला जातो त्याच्यामध्ये शिक्षकांची नावं, त्यांची जॉईनिंग डेट, त्यांना असलेला वार्षिक पगार आणि त्यांचं पद, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांना जाहीरपणे सांगाव्या लागतात. बँक डिटेल्स द्यावे लागतात, कोणत्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले हे दाखवावं लागतं. माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागवलेले सगळे मागच्या 5 वर्षाचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. ही माहिती आणि प्रत्यक्ष असणारे बँक डिटेल्स चेक केल्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्याच्यामध्ये ते भरत शेरे नावाचा आपला एक सहकारी उपस्थित आहे, कर्मचारी माझी, त्याचे आपण सगळे बँक डिटेल्स काढले. त्याच्या अकाउंटला जवळपास प्रत्येक वर्षी 2.5 लाख रुपये टाकल्याचं दिसते, परंतु त्याच्या अकाउंटवर 1ही रुपया आलेला नाही. अशा खोट्या माहिती दाखवून ही रक्कम एक्सपेंडिचर जे खर्च केले जातात ते मोठे आणि खोटे दाखवले जातात. त्याच्या आधारे विद्यार्थ्यांची फी मंजूर करून घेतली जाते. जो विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये असतो त्याला स्वतःलाही स्वतःची फी भरावी लागते. EBC, OBC, SC, ST, NT यांची ठराविक रक्कम त्या विद्यार्थ्याला भरावी लागते. उरलेली रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात शासनाकडून येते. म्हणजे शासनाला देखील फसवलं जातं, विद्यार्थ्यांना देखील फसवलं जातं. ही बनावट शपथपत्र तपासण्यासाठी जेव्हा जेव्हा अर्ज केले तेव्हा त्याच्याकडून उत्तर मिळतं की ऍक्ट प्रमाणे ज्यांचे अर्ज आलेले चौकशीसाठी ते स्टेक होल्डर नाहीत, त्याच्यामुळे आम्ही चौकशी करणार नाही. जे तिथे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनी जर तक्रार दिली तर त्यांची तक्रार विचारात घेतली जात नाही आणि शुल्क नियामक प्राधिकरणकडून त्याची चौकशी देखील. दुसरी गोष्ट असं, आता स्थानिक भूमिपुत्र वगैरे काही जे प्रोफेसर सोडून बाकीचे कामाला आहेत, म्हणजे 11,000 पगार असेल तर दोघांचा पगार एकाच्या नावावर काढायचा आणि त्याला सांगायचं तुझी अकाउंटमध्ये कॅश काढ आणि त्याला कॅश दे. म्हणजे हाही PF पासून असतो, तोही PF पासून असतो. अशा पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचार केलेले असतो. आणि कॅश पेमेंट देण्याचं कोणालाही अधिकार नाही. आम्हाला
विद्यापीठामध्ये अनेक वेळा विचारलं कॅश पेमेंट करतात. आज तुम्हाला फोटो वाटतं तर इथं समोर आहेत त्यांना विचारा कॅश पेमेंटमध्ये. म्हणजे सफाई कामगारांची कामं पण तिथे असलेल्या वर कामासाठी असलेल्या मावशांनी करायची वगैरे असे सुद्धा उद्योग त्या लोकांनी केलेले आहेत तिथे. आणि मुलांची पद्धत आपल्या एक डिग्री होल्डर मुलीचे कागदपत्र म्हणजे मी आता बोलू नये काशनाथ तिवरे दादांच्या मुलीचे कागदपत्र 4 वर्ष हरवले होते या लोकांनी, डिग्रीचे कागदपत्र. आणि मग ते सरांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या याच्याने खटपटीने ते कागदपत्र तिला डुप्लिकेट काढून तिला कागदपत्र करिश्माचे कागदपत्र दिले गेले. अशा पद्धतीचे जर लोक यांच्याकडे करतील तर मुलं तिथे शिकून करणार काय? मुलांना तिथे शिकून पण फासच घेण्याचे उद्योग आहेत. त्याची सुद्धा आंध्राचा आहे ज्याला ज्याचं इंग्लिश तर कोणाला समजत नाही आणि मराठी हिंदी तर त्याला. माझं म्हणणं असं आहे म्हणजे आता विद्यार्थ्यांची काय कम्युनिकेशन होत असेल. माझं म्हणणं असं की आपल्या तालुक्यामध्ये शेजारच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये लायबल व्यक्ती नाही आहेत का प्रोफेसर होण्याच्या? मग तुम्ही आमच्या स्थानिक लोकांचा का विचार करत नाही? दुसरी गोष्ट, आंध्राचे शिक्षक आल्यानंतर त्यांना इंग्लिश किंवा त्यांच्या भाषेशिवाय दुसरं काही येत नाही. ते जर आपल्या विद्यार्थ्यांना खेड्यातले शिकवायला लागले तर खेड्यातल्या विद्यार्थ्यांना काय समजणार? काहीच समजत नाही मुलांना. लँग्वेज प्रॉब्लेम आहे. आताही जेव्हा आम्ही जेव्हा तक्रारी केल्या शिक्षक संख्येत दाखवण्यासाठी 120 लोक आंध्राची आणून तिथं भरती केली होती सगळ्यांना दाखवण्यासाठी. आम्ही ऑलरेडी आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र केलेले आहेत. इव्हन नाना भाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष होते, त्यांनी चौकशी ते प्रकरण आहे. नाना भाऊंकडे जेव्हा मी प्रकरण घेऊन गेले विधानसभा अध्यक्ष असताना भाऊंकडनं चौकशीचे आदेश आले. चौकशीचे आदेश आलेले पत्र आम्हाला पत्रव्यवहार तिकडनं आम्हाला झाला. या लोकांनी चौकशीच्या आदेशाचे पत्रव्यवहार मला आलेले पत्रव्यवहार मधल्यामध्ये गाळ करून आम्हाला ते पत्र मिळवून दिले नाहीत. जेव्हा आम्ही माहितीचा अधिकार टाकला तेव्हा हे सगळ्या गोष्टी घडल्या. अशा अनेक ठिकाणी त्यांनी केलेले आहेत की आमचे पत्र ते पोचून पण आमच्यापर्यंत त्यांचे अहवाल पोचू नयेत. अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तर आता मुख्यमंत्री साहेब जे आहेत, आम्ही ऑलरेडी तक्रार केलेल्या आहेत, मुख्यमंत्री पोर्टलवर केल्या आहेत, आपल्या सरकारवर केलेल्या आहेत. प्रत्यक्ष आम्ही उद्या सामंतजींना पण भेटलो होतो मागच्या वेळेस. तर अशा आता आम्ही या सरांना पण आमचं 1 तारखेचं ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे म्हणून आम्ही काय आता त्यांना पत्रव्यवहार केलं नाही. आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटू. पुढची दिशा आम्हाला न्याय पाहिजे. आता आम्ही जे मुद्दे मांडलेत त्यांचे आम्ही वैयक्तिक स्वतःसाठी काय मागत नाही. आमच्या लोकांचं PF त्यांनी द्यावा. गरीब जनता आहे, गरीब लोक होती ती. आता कोणी रिक्षा लावतोय, कोणी कुठे टेक्निशियन म्हणून काम आहे असं त्यांचा त्यांनी PF द्यावा त्यांचं म्हणजे. आणि परत त्यांच्या ज्या अनधिकृत इमारती आहेत त्याच्यावर शासनाची दिशाभूल झाली किंवा शासनाने दिशाभूल करून घेतली आहे ते बाहेर काढून करोडो रुपयाचं म्हणजे आता 1,95,00,000 आहे तर आम्हाला तर वाटतं का 5-6 करोडवर जाईल जर शासनाने व्यवस्थित चौकशी केली तर. असे जे मुद्दे आमचे आहेत त्याच्यावर शासनाने कारवाई करावी. त्यांच्या बोगस शिक्षा याद्या असेल काय असेल ते सगळं तपासावं आणि त्या पद्धतीने कारवाई करावी. आमची एवढीच अपेक्षा आहे की आमच्या तालुक्याला योग्य तो न्याय मिळावा. कुठेतरी अशी जी आंदोलन होतात किंवा RTI मार्फत ज्या माहिती मागवली जातात एंडिंग त्याचा असं होतं की लास्टला कुठेतरी सेटलमेंट होते आणि करोडच्या घरात झाल्यानंतर ती आंदोलनं कुठेतरी परत शांत केली जातात. नाही आता आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय. आमचा प्रमोद भोईर त्याचे कागदपत्र वापरून तोही इकडे लढतोय. सरांची कंप्लेंट चालू आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी न्यायालयीन लढाई लढतोय. आम्हालाही खूप वेळा प्रयत्न झाले, आमच्यावर प्रेशर टाकण्याचे प्रयत्न झाले. माझ्याबद्दल तर थोरात साहेबांपर्यंत कंप्लेंट केली की धमक्या देते म्हणजे साहेब धमक्या देण्याचा प्रश्नच काही येत नाही. म्हणजे खूप वेळा मॅनेज करण्याचे प्रयत्न झाले. अगदी आता शहापूर तालुक्यामधले काही प्रतिष्ठित व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचले या गोष्टीसाठी. पण आम्हाला तालुक्याला न्याय पाहिजे आणि तालुक्यातल्या भूमिपुत्रांना न्याय पाहिजे. आमच्या लोकांची जी फसवणूक होते आमच्या तालुक्यातच राहून आमच्या लोकांना ओरबाडलं जात आहे या ज्या गोष्टी तो कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आमचा हा लढा आहे. शिक्षण संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटीच्या आधारे जी फी नियमित होते त्याचं प्रॉपर फिक्सेशन व्हायला पाहिजे जेणेकरून ती फी निम्म्यावर येईल आणि त्याच्यात विद्यार्थ्याची आणि शासनाची जी फसवणूक होते ती थांबली पाहिजे आणि ज्यांच्याकडून जास्त फी गेली ती त्यांना परत करण्यात येईल. आमचं खूप म्हणणं आहे की तुम्ही एक्स्ट्रा फी जी घेतली तुमच्या नियमित जे असेल नियमानुसार जेवढे फी होत असेल तेवढे निश्चित घ्यावी त्यांनी. पण हे जे खोटे जे दाखवलेले ते रद्द व्हावे. ज्यांनी खोटे कामं केले त्यांच्यावर शिक्षा व्हावी. आणि हे करत असताना आम्हाला अनुभव खूप आले. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आमच्या मागे त्यांची लोक पोहोचून त्या लोकांना मॅनेज करण्याचे प्रयत्न झाले. खूप प्रयत्न झाले या गोष्टीमध्ये. खूप म्हणजे ऊन पावसाळे पाहिले या 2.5 वर्षामध्ये आणि आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. कारण आम्ही जेव्हा चौकशी कमिटी समोर जातो आम्हाला बोलवलं जातं तेव्हा ते म्हणतात आम्हाला 2 तासात अवधी आहे. 2 तासात ही चौकशी होऊच शकत नाही ना.
जर एवढा 10 वर्षाचा 15 वर्षाचा त्याचा जो भ्रष्टाचार आहे, ज्याच्यासाठी आम्ही 15, 20, 25 हजार कागद गोळा केलेले आहेत, त्यात 25,000 कागदाचा अहवाल ते 2 तासात कसं का वाचतील? बरं, आम्ही सांगितल्यानंतर जो मुद्दा आम्ही सांगतो त्या मुद्द्याला ते डावलतात, दुसरा मुद्दा दाखवतात. फक्त आज म्हणतात 150 स्टाफ आहे, आम्ही बघितले तेवढे 150 स्टाफ हजर होते. त्याला अर्थ नाही ना त्या एका दिवसात हजर असणारा, ती सातत्याने हजर असावे ना. म्हणून मी माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक ग्रुप फॉर्म करावा, सरप्राईजली एखाद्याच लावा, आणि ज्या दिवशी तुम्ही जाणार त्या दिवशी तुमच्या ग्रुपमध्ये जाहीर करा की आज मी जातोय, म्हणजे इतरांना माहितीच राहणार नाही ना. आणि त्यांच्याकडून ती स्टाफ यादी घेण्यात यावी आणि त्या पद्धतीने बघण्यात यावं. जर त्यांनी सांगितलेलं आहे माझ्याकडं 25 लॅब असिस्टंट आहे, त्या दिवशी तिथे किती लॅब असिस्टंट तुम्हाला भेटतात, किती हेड काउंटिंग होतं ते बघा, आपोआप या गोष्टी समोर येतील. तुम्हाला स्वतः प्राचार्यच तिथं सापडणार नाही कॅम्पस. जर तुम्ही 10 व्हिजिट मारल्या तर नशीब असेल तर एखाद्या वेळी व्हिजिटला प्राचार्य कॅम्पसमध्ये सापडेल. जर जेव्हा असा नियम आहे की प्राचार्यांनी कॅम्पस सोडू नये, प्राचार्य हा 24 तास कॅम्पसला बांधील असतो, परीक्षेच्या काळात तर पूर्ण वेळ बांधील असतो. तर त्यांचं वाटल्यास तुम्ही मोबाईलचं लोकेशन घ्यावं की आहेत का ते कॅम्पसमध्ये असतात का. दुसरी गोष्ट अशी की आम्हाला आता विद्यापीठामध्ये बोलवण्यात आलं होतं, यांनी आमच्या मागे तिथे माणूस पाठवला तिथे काय घडते काय नाही बघण्यासाठी, आणि नेमका तो आमच्या सगळ्यांच्या तावडीत सापडलं. आणि मग आम्ही तिथे पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांच्या ताब्यात करण्यात. आणि तो ऍक्च्युअली सप्लायर आहे त्यांचा, आणि त्याचं नाव त्यांनी डमी स्टाफ मध्ये सुद्धा टाकलेलं. वैभव आला का? कृतिका भोई म्हणून मुलगी शेटे कॉलेजला आहे, फक्त म्हणून विद्यार्थिनी होती, एमएची विद्यार्थिनी होती. त्याच्या डॉक्युमेंटचा वापर केला, तिला स्टाफ म्हणून दाखवलं, आणि त्यावेळेस ती शेटे कॉलेजला होती. एमएसबीटीच्या यादीत दोन्हीकडे तिचं नाव, कारण एमएसबीटीची 6 महिन्यांनी चौकशी समिती असते. प्रमोद भोई म्हणून जो पोरगा मी सांगते मुरबाडचा, तो पण इंटरव्ह्यूला आला आणि तो नंतर दुसरीकडे कामाला लागला. त्याचे कागदपत्र असे वापरले, 4-5 वर्ष झाले त्याचे कागदपत्र वापरतात होते. आता ते लक्षात तो आता कोर्टात गेले. अजून कोणाला विचारायचं? तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानते. आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्ही सगळे आलात आणि आमचं सगळं म्हणणं असेल ते तुम्ही सर्वांनी व्यवस्थित ऐकून घेतलं. आम्ही अपेक्षा करतो की पत्रकारिता म्हणजे 3रा स्तंभ लोकशाहीचा, आणि तुमच्याकडनं आमच्या या लढ्याला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा. आणि आमचा जो लढा आहे तो फक्त भूमिपुत्रा इथले विद्यार्थी आणि जे तालुक्याला ओरबडण्याचं काम झालंय त्याच्या विरुद्ध आहे, आणि भ्रष्टाचार अन्यायाच्या विरुद्ध आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे, आणि तुम्ही ती साथ आतापर्यंत दिलीत, याच्या पुढे द्याल अशी अपेक्षा ठेवते. आपण इथेच थांबलोय. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.